नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी नव्हे तर सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे। कारण की हवामान खात्याकडून मोठी चेतावणी देण्यात आलेली आहे। सोसाट्याचा वारा, मेघाची गर्जना, पाऊस उडवणारा दणादणा राज्यातील या जिल्ह्यांना येत्या 3 दिवसात धुमाकूळ घालणार आहे। हवामान खात्याकडून हेवी रेन अलर्ट देण्यात आलेले आहे। अल निनो आणि सुपर अल निनोच्या संकटापूर्वी प्री मान्सून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे। जुलै महिन्यात अल निनोचा धोका आहे। त्यापूर्वीच हवामान विभागाने 8, 9 आणि 10 मे रोजी राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसू शकतो अशी शक्यता वर्तवलेली आहे। प्री मान्सून देशभरात हजेरी नोंदवलेली आहे। त्यामुळे अचानक वातावरणात आणि हवामानात बदल दिसत आहे। देशातील अनेक राज्यात उकड्यापासून आणि उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे। गेल्या वर्षी पावसाने धुमाकूळ घातला होता, तर यंदा पावसाने अल निनो, सुपर अल निनो सावट दिसत आहे। जुलै महिन्यात या घडामोडीचा परिणाम होईल, पण त्यापूर्वीच मान्सूनपूर्वी वाऱ्यांची थंडाव्याचा सांगावा आहे। काळे ढग आणि अनेक ठिकाणी दाटून येत आले आहे, तर धुळीच्या वादळाने अनेक भागांना तडाखा दिला आहे। भारतीय हवामान खात्याने इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD अनेक राज्यात 8, 9 आणि 10 मे रोजी मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे। मान्सूनपूर्वी पावसाने वेग धरला आहे, त्याचा परिणाम उत्तर पश्चिम भारतावर दिसले। हवामान विभागाने 8, 9 आणि 10 मे रोजी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे। हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहील। वावळट आणि वीज पडण्याच्या घटना घडू शकतात। पश्चिम भारतात हवामानात मोठा बदल दिसून येत आहे। हवामान विभागाने अलर्टनुसार 8, 9, 10 मे रोजी महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि गोवा राज्यात मुसळधार पाऊस पडेल। या दरम्यान सोसाट्याचा वारा आणि वीज पडण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। यासह दक्षिण आणि मध्य भारतात पावसाने आगमन होईल। या 3 दिवसात मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगालसह विदर्भातील ढगाळी पट्टी जमलेली दिसेल। या मध्य पट्ट्याचा पाऊस धुमाकूळ घालेल। या पट्ट्यात ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। धुळीच्या वादळाची शक्यता आहे। वीज पडण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे। तर मान्सूनपूर्व पाऊस केरळला चिंब करेल। यासह तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पुदुचेरी, रायसीमेवरील सर्व दूर पावसाचा धुमाकूळ दिसेल। या भागातही सोसाट्याचा वारा सुटेल आणि वादळ येईल, तर काही भागात वीज पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान खात्याकडून जर बघितलं तर अलर्टनुसार मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रावर आभाळमाया असेल। कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील। कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागात दमदार पाऊस पडेल। या 3 दिवसात राज्यातील अनेक भागात जोरदार आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितलेली आहे। तर तुमचा हा जिल्हा या हवामान खात्याकडे आहे का? नक्की कमेंट करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करून सबस्क्राईब सुद्धा करा।